आम्ही आता इथे चहा पिण्यासाठी उतरलो आहोत. तर आता बघा सगळे आता चहा पिणार आणि तरतरीत पुन्हा येणार आहे ना, तरतरी होऊन तरतरी येण्यासाठी आता हा कमबॅक करणार आहोत चहा घेतल्यानंतर. हा पुन्हा एकदा वन्स मोर. चला चला, कोण राहिले अजून? आवळ किती छान दिसतंय ना. आता गरम गरम वडापाव खायला मिळणार आहे छान प्रकारे. वडे एकदम गरमागरम तळून घेतलेले आहेत. तर ह्या स्टॉलचं नाव काय आहे? पवार वडेवाले म्हणून. तर आता आपली सगळी गँग सगळे वडापाव खायला आतुरलेले आहेत. आहे ना, खायचं ना वडापाव? वडापाव आणि चहा गरमागरम. हा ना. हिरवी मिरची खाऊ नको ना, जर बाळा एक असं खाताय सगळेजण. एक नंबर आहे बटाटा. मिरची खाली गेली ती जाडी. माझी मिरची घेऊन आले. इथे मिरची आहे. तर हॅलो, तर आपलं सगळं पब्लिक इथे थांबलं आहे आणि इथे पवार वडेवाले म्हणून आहे. तर इथले ज्या बायका आहेत त्या ज्या इथे वडे वगैरे बनवतात, तर त्यांनी अतिशय छान गरम गरम आम्हाला वडे बनवून दिले. तर आपण थोडं त्यांच्याशी गप्पा मारूयात. चला. हे बघा, ह्या दोन महिला आहेत, त्यांनी आपल्याला वडे वगैरे गरमागरम बनवून दिले. तुमचं नाव सांगा. पवार. तर पवार वडेवाले आहेत म्हटलं. पवार. तुमचं नाव सांगा. मोरे. अच्छा, तर तुम्ही मैत्रिणी आहात? ननन भाऊजी आहेत. वाव, ननन भाऊजी असे बिझनेस करू शकतात बघा आणि एकमेकांना सपोर्ट करून पुढे जाऊ. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय. तर मग काय अजून काय खासियत आहे तुमच्या इथे? वडे अजून काय काय बनवता तुम्ही? स्पेशल पॅटीसही बनवता? बटाटा भजी. अच्छा, अजून कांदा भजी. वडापाव. अच्छा, खूप सुंदर. आणि आम्हाला गरम गरम खायला घातल्याबद्दल खरंच धन्यवाद. तर तुम्ही आमचं चॅनल बघा, प्रियंका खानकर म्हणून तुम्ही दिसतात. आणि काय तुम्हाला मग कसा आहे हा एरिया वगैरे? इथे राहता कुठे तुम्ही? अच्छा, इथेच आहे. मग तुम्हीच सगळं हे बिझनेस तुम्हीच बघता का सगळं? सगळे जण मदत करतात ना? हे आहे कोण? अच्छा, तुमचं नाव सांगा. पांडुरंग. अच्छा, तर हे आम्हाला गरमागरम वडे दिल्याबद्दल म्हटलं यांच्याशी थोड्या गप्पा मारूया. खूप सुंदर आहे तुमचं स्टॉल आणि आम्ही सगळे इथे थोडंसं आराम केला आणि गरमागरम वडे भेटले. त्याच्यामुळे आपलं म्हटलं चॅनलला तुमचं थोडं प्रमोशन करूया. तर पवार वडेवाले म्हणून आहे. तुम्ही पण ह्या रोडवरून कधी याल तर नक्की ह्या स्टॉलला भेट द्या आणि तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि तुम्ही बघू शकता. तुमच्या पब्लिकलाही शेअर करा. प्रियांका खानकर म्हणून. ठीक आहे. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. ठीक आहे, थँक्यू. प्लेट्स एकदम संपवले आहेत. गरमागरम वडांवरती ताव मारला सगळ्यांनी. वडापाव सगळं आवडीने खाल्ला. हा, तुमचं प्रमोशन केल्याबद्दल डिस्काउंट तर पाहिजे. हे ना मामी, हे ना. आपण पोहोचलो आहोत आता रांजणगाव इथे. रांजणगावचा महागणपती. चला. रांजणगावचा महागणपती. आख्यायिकेनुसार भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी या गणपतीची पूजा केली होती. मंदिराची बांधणी पेशवेकालीन शैलीची आहे. विशाल सभा मंडप आणि दगडी बांधकाम भाविकांचे लक्ष वेधून घेते. गणेश जयंती, भाद्रपद गणेशोत्सव, मागी गणेशोत्सव येथे गर्दी होते. मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्यकिरणे विशिष्ट काळात थेट मूर्तीवर पडतील अशा पद्धतीने ह्या मंदिराची रचना केली आहे. गाभारा, सभामंडप आणि प्रवेशद्वार पारंपरिक मराठी स्थापत्य शैलीत आहे. रांजणगावाला गावाला महागणपती नांदला. रांजणगावच्या महागणपतीची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे.
सोंड डावीकडे वळलेली असून ही मूर्ती 10 सोंडा आणि 20 हात असलेल्या महागणपतीच्या रूपाशी संबंधित आहे असं मानलं जातं. हो, महागणपती मंदिर परिसरात भगवान शंकराशी संबंधित असे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतात. त्यानंतर आम्ही ओझरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला वाटेला निघालो. हे ओझर आहे आणि प्रशस्त वाटतं ना इकडे पण हे सगळा एरिया. हां, आता आम्ही गाडी थोडीशी पार्क केली आणि म्हटलं जरा चालावं, कारण बराच वेळ झाला आम्ही गाडीत बसून बसून कंटाळलो. थोडंसं वॉक करतोय जरा. ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टविनायक मधला 7वा गणपती मानला जातो. विघ्नेश्वर म्हणजे विघ्नांचा नाश करणारा असा देव. विघ्नेश्वर, विघ्नहर्ता. ओझरचा विघ्नेश्वर. आणि खरंच मंदिराची भव्यता आणि श्रीमंती पाहून डोळे अक्षरशः दिपून जात होते. ओझरचा विघ्नहर आय सांगू श्रीमंती. ओझरचा विघ्नेश्वर. ओझरला आम्ही रात्री पोचल्यामुळे आमचं दर्शन निवांत झालं. गर्दी नव्हती, काय नव्हती. अगदी शांतपणे आम्हाला गाभाऱ्यातही बसता आलं. ओझरच्या विघ्नहर्त्याची मूर्ती पूर्वाभिमुखी. गणपतीची सोंड डावीकडे वळलेली आहे. डोळ्यात आणि पेंबीत मौल्यवान रत्न बसवली आहे. कपाळावर हिऱ्याची चमकदार जडणघडण आहे. मूर्ती सिंदुराने सुशोभित केली असून अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी दिसते. थंड गाभाऱ्यात आम्ही बराच वेळ बसून होतो. छान दर्शन झालं आम्हाला इथे ओझरमध्ये. गणपतीचं दर्शन खूप सुंदर झालं शांततेत. आणि ओझरच्या गणपतीची श्रीमंती, डोळे दिपले अक्षरशः. पूर्ण चांदीमध्ये चौकट दरवाजाची वगैरे खूप सुंदर. आणि योगायोगाने तुम्ही बघाल हे मंदिर आहे आणि सगळं लाईटिंगने सजवले आहे. आणि त्यासोबतच आता आम्हाला आमचं भाग्य असं की आम्हाला आरती मिळते. तर आता आपण आरतीही घेणार आहोत. चला, ही दीपमाला पण बघा लाईटिंग केलेली आहे दीपमालेला. आणि आता इथे बघा आरती चालू झाली आहे. ओझरला एकदम प्रशस्त वाटते. वा, क्लायमेट एकदम छान, स्वच्छ आणि प्रशस्त, म्हणजे ऐसपैस जागा आहे बघा. आणि आम्ही लेट आल्यामुळे गर्दी नाही, काय नाही, एकदम आरामामध्ये आमचं दर्शन झालं. आणि एकदम छान आरतीही भेटली आम्हाला, खूप सुंदर. आणि इथे ओझरच्या समोर तिथे भक्तिनिवास आहे. तिकडे छान आवळ्यांचे प्रकार, हे सगळं काही इथे भेटतं. खेळणी वगैरे तर सगळीकडेच असतात. आता इथे विघ्नहर अन्नपूर्णा म्हणून आहे. विघ्नहर अन्नपूर्णामध्ये इथं आम्ही तर आधीचं जेवण करणार आहोत. आता बघूयात आपण कसं आहे ते हॉटेल. चला, ओझरमध्ये इथेच आपलं लेफ्ट साईडला आपलं गणपती आहे. गणपतीचं मेन मंदिर आहे इकडे. आणि इकडे आता विघ्नहरमध्ये आपण आता रात्रीचं जेवण करणार आहोत. चला, हा
सगळे आता जेवले मस्तपैकी, जेवणाचा आस्वाद घेतला आणि शांतपणे चालतोय रस्त्याने. आता थोडासा वॉक करायचा आणि हॉटेलवरती जायचं है ना, आणि झोपायचं. झोपायचं, आराम करायचा. जेवण छान झाले आता. जेवण छान झालं आणि ओझरचं गणपतीचं दर्शन खूप छान झालं. आरती पण शांततेत भेटली. आरती भेटली आणि अजिबात घाई गडबड नाही झाली है ना. हो. सुंदर दर्शन झालं आमचं. आणि बघा ओझर खूप छान आहे, थंड वातावरण आहे आणि इकडे रस्ते पण मोकळे, कारण आपण रात्रीचा प्रवास करते. एकदम छान. रात्रीचा आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला बघा रोड पूर्ण रिकामा आहे. सगळेजण शांतपणे चालतात, जेवण खाऊन एकदम आरामामध्ये है ना. तर चला मग आपण आता उद्या भेटणार आहोत है ना. उद्या भेटूया. तोपर्यंत कसं करायचं, कसं करायचं? बाय करा. हो, टीव्हीला दाखवतात. बाबा करा. आपल्याला नाही जमणार. येतं काय नाही. बाबा हा येतं. आलं ना.